दोन्ही येणारी ह्या घरची सून होणार आहे। उठसूट नुसती सुनबाई सुनबाई तेच तेच ऐकून माझं डोकं फिरलं नाना। तुला घरामध्ये 2 वेळचं जेवण करणारी पाहिजे ना? ठीक आहे, एक काम कर, तूच बोल्यावर उभा राहा। उद्यापासून मी तुझ्यासाठी स्थळ शोधतो। माझ्यासाठी बायको नाही, माझ्यासाठी सावत राईस बघतो आता मी। चालल चालल, माझ्यासाठी चालल। म्हातारा नाही झालोय मी, मिशीचा केस जरा पांढरा झालाय, डोक्यावरचं छप्पर उडालय, पण माझ्यासाठी चालल। म्हातार चळच लागलाय नाना तुला। अरे शिवा, गंमत इतकी मनाला लावून घेऊ नको। अरे तुझी आई गेली, पण मी हा दुसरा संसार थाटला का नाही? कुणासाठी? अरे तुझ्यासाठी, तुला सावत्रपणाची वागणूक मिळू नये म्हणून। हे शिवा, अरे तुला काळजीपोटी सांगतो, एकट्यानं आयुष्य काढणं एवढं सोपं नसतं र। म्हणून जरा शांत डोक्याने विचार कर। हे बघ, अंगामध्ये ताकद आहे, रग आहे, तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा तू म्हातारा झाला ना, हातात काठी आली ना, तेव्हा आपल्यावर जीव लावणार, आपल्यावर प्रेम करणार हक्काचं माणूस कोणीतरी सोबत असावं लागतं, हेच सांगायचं होतं। हे बघ शिवा, तू म्हणतो ना तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्या माग शंभू महादेवाची मर्जी असते। हे शिवा, अरे जरा विचार कर, तू आणि ती पोट सारखं सारखं समोरासमोर कसं काय येतात? या माग शंभू महादेवाचाच काहीतरी संकेत असेल। ए नाना, कायच्या काय बडबडू नको हा। माझ्या शंभू महादेवाला बरोबर माहितीये मला काय पाहिजे आणि काय नाही ते। हा, त्या शक्तीला मी मदत करायला जातो ना, ते फक्त माणुसकीच्या नात्याने। तिचे आप्पा तिथे ऍडमिट आहेत, त्यामुळे मदत करायला जातो, ते पण माणुसकीच्या नात्याने। आणि ज्याला जिथे मदतीची गरज असते ना, तिथे तिथे माझा शंभू महादेव मला पाठवतो। माझ्या प्रत्येकाच्या मदतीला मला शंभू महादेवाने पाठवलं, म्हणून त्या प्रत्येकाबरोबर माझं सूत शंभू महादेव जोडतोय, असं होतं का? शिवा, याच पोरीच्या बाबतीत सारख्या सारख्या अडचणी कशा निर्माण होतात, आणि त्या सोडवण्यासाठी तारणहार म्हणून तूच कसा काय पुढे येतोय? कारण ती माझ्या राशीलाच पुजली असं समज। आता माझं टाळकं नको सटकवू, आधीच त्या पुजारी अण्णाने माझ्या। पुजारीनं काय झालं शिवा, सांग मला। काय नाही, चिरीमिरी लपडय, तू काम कर तुझं, आणि ते पटपट कांदे काप, जेवण बनवायचंय, सकाळचा नाश्ता नाही, खाऊन जायचंय मला बाहेर। कुठं? माझ्यासाठी सावत राई शोधायला, कर पटपट, चल। अम्मा शक्ती, आज पहिल्याच दिवशी चांगला गल्ला जमला नाही? तुझे आप्पा इथे नसतात, पण गिराईका आलीत, तुझ्या आप्पांच्या मेहनतीची पुण्य आहे। आणि आई जगदंबेची कृपा बघ। शक्ती, काय झालं? गप्पा का? अम्मा, आजचा धंदा चांगला झाला, पण उद्याचं काय ते माहिती नाही। आपल्याला 2-2 कर्ज फेडायची आहेत, पण ह्या एवढ्याशा पैशात आपण कुठल्या कर्जाचे हप्ते भरणार आहोत? आणि त्या पुजारी अण्णांना आज जो काही धिंगाणा केलाय ना, मला नाही वाटत तो जास्त काळ शांत बसेल। अम्मा, तो आपल्याला रोज त्रास देईल। पण शक्ती, तू पण कधी कधी अतिच करतेस हा। नाही म्हणजे आपण त्याचे देणेकरी आहोत, आणि तू त्याच्यावर हात उचललास, हे चुकलीस बघ शक्ती तू। अम्मा, 1 मिनिट, मी स्वतःहून नव्हते गेले त्याच्याशी हुज्जत घालायला, त्याने माझा हात पिरगळला। आणि अप्पांबद्दल काय काय बोलत होता तो। अम्मा, एक वेळ मी माझं सहन करेन, पण तुझ्याबद्दल आणि अप्पांबद्दल कोणी काहीही बोललेलं मी सहन करणार नाही। म्हणतात ना, नाठाळाच्या माथी आणू काठी, ती टर्म मी फॉलो करते। हे सगळं ठीक असतं, पण ती माणसं बरी नसतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात ती। अगं अम्मा, म्हणून काय झालं? त्यांना घाबरायचं नाही अम्मा, अशा माणसांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे।
आणि अम्मा आपण त्यांच्याकडून कर्ज घेतलंय आणि तेही भरमसाठ व्याजावर. आपण लुटलं नाहीये त्यांना किंवा त्यांचे पैसे बुडवणारी नाही आहोत. सगळं मान्य, पण कशाला उगाच त्यांच्याशी पंगा घ्यायचा म्हणते मी. अम्मा मला ना खरं तर भीती वाटते ग. तो पुजारी अण्णा अप्पांना धमकवायला घरी आला होता. अप्पांवर हात उगारला होता त्याने. आणि मला ना 100% खात्री आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी आपल्या घरावर जी दगडफेक झाली ती त्यानेच केली. अम्मा त्याने पुन्हा असं काही केलं तर, म्हणजे त्या शिवाच्या रागाचा वचपा त्याने आपल्यावर काढला तर. सध्या आपण दोघीच राहतोय. नाही नाही नाही, काही होणार नाही. आणि असं घाबरून कसं चालेल. आणि तसंही आता तू मी झोपेत ना घराबाहेर जाऊ नये म्हणून घराला कुलूप लावणार आहेस ना. काही होणार नाही. हा कसला आवाज आला. थांब मम्मा मी बघते. शक्ती, शक्ती थांब. तू तू कोणाला तरी फोन कर. शिवाला फोन कर. अम्मा अगं तो पुजारी अण्णा आणि त्याची माणसं असतील. आणि मी मगाशी सांगितलं ना तुला, अशा लोकांना घाबरून नाही चालणार. त्यांना भिडायला हवं. बघतेस त्यांना कोण आहे ते. अयो शक्ती, शक्ती कोण आहे. अयो शक्ती. थांबा अम्मा. तू अयो शिवा, तू एवढ्या रात्री. हा ते बाईकचा कंट्रोल सुटला ना तर येऊन धडकली इथे, त्यामुळे आवाज झाला असेल मोठा. बापरे, कोयता बिता घेऊन आले काय. तुम्हाला काय वाटलं चोरबीर आले की काय. हो, तिला म्हटलं इतक्या रात्री घराबाहेर पडू नकोस म्हणून, पण ही रणरागिणी सारखी बाहेर पडली. कोणालाच घाबरत नसते ना. नाही, असंच असायला पाहिजे प्रत्येकाने, एकदम धीट. तू एवढ्या रात्री इकडे काय करतोयस. हा ते तुम्ही वॉकला निघता आणि रात्री अपरात्री कोणाच्या पण घरभर फिरता. म्हटलं आज आपण बाईकने जावं आणि तुमच्या घराभर यावं. ए, माझी मस्करी नाही करायची. सॉरी. नाही अम्मा, ते जरा पहारा द्यायला आलोय तुमच्या घराच्या बाहेर. पहारा का. काय ते पुजारी अण्णाचा काय भरोसा नाही ना. तो कधी पण यायचा तुम्हाला त्रास द्यायला. त्यात तुम्ही दोघी घरी एकट्याच, म्हणून जरा. शिवा, आमच्यासाठी एवढं जागायची काय गरज म्हणते मी. बस काय अम्मा, आता गरज बिरज बोलून मला पर्क करणार तुम्ही. मला आवडतं चांगल्या माणसांना मदत करायला. अम्मा, मी अप्पा आणि तुमच्याबद्दल बोललो हा. नाही म्हणजे उगाच काही लोकांचा गैरसमज व्हायचा, त्यांना चांगलं बोललो म्हणून. Bro, bro, bro. You are here. Ice cream. एकदम गारीक गारीक खा. अयो हे दोघं पण आहेत. हा हा, मीच बोलवून घेतलं. म्हटलं एकट्याला करमलं नसतं ना. आणि हे माझे दोन्ही मित्र आवाज दिला की कधी कुठेही एका झटक्यात हजर होतात. आता थोडा वेळ इथे टाइमपास करू, मग जाऊ. तुम्ही टेन्शन नका घेऊ अम्मा. पुजारीच काय, कोणी पण तुमच्या केसाला धक्का नाही लावू शकत. हा, आईस्क्रीम खाणार का. नाही नाही नको. अम्मा तुम्ही. नको नको नको. थंडीचे दिवस सुरू झालेत बघ. सर्दी आणि तापाला आमंत्रण नको. आणि तू सुद्धा आता या दिवसात खाऊ नकोस. हा, आता तुम्ही म्हणताय तर फेकून दिलं असतं, पण आजच्या दिवस राहू द्या. उद्यापासून नाही खाणार. बरं अम्मा, आता तुम्ही दोघी जा झोपा. खूप रात्र झाली ना. सकाळी उठून तुम्हाला इडल्यांची पण तयारी करायची असेल. हा, जा झोपा. आम्ही आहोत इथे, टेन्शन नका घेऊ. जा. हो हो. शक्ती चला आत. आता शिवाय ना म्हणजे काळजी करायची काही गरज नाही बघ. चल.
आता कसं सांगू हिला की इडलीचा स्टॉल लवकरच हटवावा लागणार आहे. शंभू महादेवा, पुढे यांच्या आणि माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय तुलाच माहित रे बाबा. काय म्हणावं या पोराला, कोणाचा कोण आणि आमची काळजी करतो. याच्यासारखा सुसंस्कृत परोपकारी मुलगा पाहिला नाही बघ. हिरा आहे बघ, हिरा. आजकालची टपोरी पोरं पोरगी एकटी दिसली की तिचा फायदा घ्यायला तयार असतात बघ. पण शिव तसा नाही. प्रेमळ, सुसंस्कृत, निष्पाप, सगळ्यांवर प्रेम करणार. आणि तू त्याला गावगुंड, मवाली म्हणतेस. आज तोच आला ना आपल्याला वाचवायला. ये बघा ना यार, खातोय नुसता. खा 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 खा. ये तुला तर दाखवतो आता. मला खा. हे भाव आहे का? मला धावायला लागतो. भावा, म्हणजे शक्ती मॅडम न मानलं पाहिजे बरं का. म्हणजे त्यांचे वडील इडली आप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. इडलीचा गाडा अजून चालूच ठेवलाय. मला ना आधी त्या खडूस वाटायच्या. म्हणजे शक्ती वहिनी, शक्ती मॅडम. आता असं वाटायला लागले ना त्या लई स्वाभिमानी आहे. हो ना. एक गोष्ट मात्र भारी झाली भावानं, म्हणजे ते शक्ती मॅडम त्या आता इडलीचा गाडा सुरू ठेवणार आणि तिच्या त्यांची ती मैत्रीण माझी श्रद्धुडी, तुझी वहिनी. मी तिला रोज भेटणार आणि उद्यापासून मी 5 नाही 10 प्लेट इडल्या खाणार फक्त माझ्या श्रद्धुडीसाठी. स्टुपिडोनिझम. हे तुला सांगतो ती तुझी वहिनी आहे, माझी नाही. आणि त्या गाड्याजवळ फिरत राहतात, लक्षात ठेव. मी काय करेन? घाबरू नको मला. तू दादागिरी तुला सलून मध्ये लोकांच्या स्टॉलवर नाही दाखवायची. करणार, लोकांच्या स्टॉलवर करणार, कारण तिथे माझा माणूस येतो. मी दादागिरी करणार. आणि ये 2 डोळ्यां सोड, एका डोळ्यान जरी तिच्याकडे बघितलंस ना तो वस्त्रा फिरवी ना तुझ्या डोळ्यावर. धमकवतो मला, धमकवतो तू. मी काय तिच्या माझी वहिनी आहे? तुझी वहिनी आहे? नाही, तुझी वहिनी आहे. तुझी वहिनी आहे. बोल ना, तुझी वहिनी आहे. डेस्टिनेशन त्याला सांग, तू सांग याला. भावा सांग ना याला, नाही तर असं पळ दे ना पोटावर, सगळं आईस्क्रीम खाल्लेलं बाहेर येईल. शेठ, काय रे, काय झालं? इतकं उदास काय आहेस तू? हे भावा कसलं टेन्शन आहे एवढं? काय नाही, चालू द्या तुमचं. सरकारांचा फोन एवढ्या रात्री? हा सरकार. सांगितलेल्या कामाचं काय झालं? कधी हटणार आहेत मार्केटमधली दुकानं? हातपाय हलवायला सुरुवात केली की नाही? काय विचारतोय मी, दुकानं कधी हटणार? ते सुरू करतोय सरकार. लवकरात लवकर कामाला लागा, आपल्याकडे जास्त वेळ नाही. आलं का ध्यानात? हो 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 सरकार. ये भावा, अरे काय झालं एवढा टेन्शन मध्ये का? काय म्हणले काय सरकार? सरकारांना नवीन फॅक्टरी सुरू करायची आणि ज्या जागेवर ती सुरू करायची तिकडची सगळी दुकानं हटवायची. अरे मग त्यात काय एवढं? कुठली जागा आहे? जिथे तुझं सलून आहे. अरे भावा, म्हणजे माझं सलून जाणार? अरे आताच कुठं उभं केलंय ना आपण, आणि आमची दुकानं गेल्यावर आम्ही कुठं जायचं? शेठ, वस्त्राचं सलून जाणार आहे म्हणजे आपलं ते इडली अप्पाचा स्टॉल पण जाणार आहे का? त्याच तर टेन्शन आलंय. आप्पा तिकडे हॉस्पिटलमध्ये, डोक्यावर एवढं कर्ज आहे. इडलीचा स्टॉल बंद झाला तर त्यांची रोजीरोटी बंद होईल. अरे भावा, त्यांचीच नाही ना, आमची बी रोजीरोटी आहे ना तिथं. ए भावा, तू सरकारांना समजाव ना, त्यांना सांगायचं करू नका म्हणावं. हो ना शेठ, आता सरकारांच्या फॅक्टरीसाठी सगळी दुकानं जर हटवली तर त्यांचंच नाव खराब होणार आहे आणि समाजात त्यांचं नाव धुईला मिळेल रे. सरकारांना समधी लोक मानतात, त्यांनी असं केलं ना तर त्यांचा मान कोणी बी ठेवणार नाही बघ. दोन, 4, 6, 10. शक्ती, 10 इडल्या राहिल्यात. आज चांगला धंदा झाला ना? हो, त्या 10 इडल्या विकूनच इकडून निघूया. हा. एक्सक्यूज मी, इडल्या फिनिशल्या काय? काय?
ते इडल्या संपल्या का असं विचारायचं त्याला. येस. आहेत ना, किती देऊ? जितक्या आहेत तेवढ्या द्या सगळ्या. तुम्हाला 1 प्लेट आणि तुम्हाला 2 प्लेट, बरोबर? तुम्हाला माझ्या मनातला आवाज ऐकू येतो का? नाही, तुझ्या मनातला नाही रे, तुझ्या पोटाचा घेर बघून म्हणाल्या त्या. एक्सक्यूज मी, 1 प्लेट इडली, हिरवी गार चटणी. गिव 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 गिव. आणि मला चटणी थोडी जास्त द्या. घ्या घ्या ना, घ्या घ्या. अगं बस बस बस, किती चटणी देशील? गिराईक आले की उरलेल्या इडल्या काय कोरड्या खायला द्यायच्या का त्यांना? ओ नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आम्हाला एक्स्ट्रा चटणी नको आहे तेवढीच. ओके. हो, आम्ही एवढ्यात भागवतो. घ्या. मला पण द्या. काय शिवाशेठ, लक्ष कुठं तुमचं? नाही, काय नाही सरकार, असंच. अहो बोला बोला, मन मोकळं करा, बोला. सरकार माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण म्हणजे जे बोलतोय ते मला असं वाटतं की त्यात तुमचं भलं असावं कदाचित. माझं भलं तुम्ही करणार? छान छान, करा करा. बोला, काय झालं? ते आपण मार्केटमधली दुकानं नाही हटवली तर नाही चालणार का? हटवली ना तर ते दुकानदारांचं सगळं म्हणजे त्यांना कामधंदे बंद होतील, रोजंदारीचा प्रश्न. ते रोजंदारीचा प्रश्न निर्माण होईल आणि उपासमारीची वेळ येईल त्यांच्यावर. तर त्याच्यामुळे काय होईल सरकार की ते तुमच्यावर रागवले तर तुमचीच निगेटिव्ह पब्लिसिटी होईल असं. आलं ध्यानात. शिवा, त्या मुलीची तुम्हाला जास्त काळजी वाटते का? कोणती शक्ती? नाही नाही सरकार, अहो माझ्या मित्राचं वस्त्राचं सलून पण आताच सुरू झालं ना, ते पण त्या मार्केटमध्येच आहे. आता पण ती दुकानं हटवणार म्हटल्यावर त्याच्या पण बिचाराच्या सलूनवर बुलडोजर फिरणारच आहे ना. मला एक सांगा, तुमच्याकडनं हे काम होणार आहे की नाही? सरकार, अहो तुमचं काम आणि मी नाही करणार असं होईल का? आत्ता 2 मिनिटात करू शकतो काम. फक्त ना सरकार, मला काळजी वाटते ती तुमच्या इमेजची. म्हणजे आपण जर हे पाऊल उचललं ना तर सगळे लोक खूप भडकतील आणि याचा फायदा विरोधकच घेतील ना. आता तुम्ही सरकार इलेक्शनला उभे राहताय आणि विरोधक तर टपूनच बसलेले असणार. त्यांच्या हातात आपण आयतं कोलीत दिलं असं नाही का होणार? मी काय म्हणतो सरकार, म्हणजे माझ्याकडे अशी आयडिया होती, आपण ती मार्केटमधली दुकानं हटवूयात, पण त्याच्या बदल्यात त्या लोकांना आपण दुसरं काहीतरी काम देऊयात. म्हणजे काय होईल, त्यांच्या रोजंदारीचा प्रश्न पण सुटेल ना, त्यांचे खाय प्यायचे वांदे नाही होणार आणि तुमच्याबद्दलची इमेज त्यांच्या मनामध्ये तशीच चांगली राहील, उलट वाढेल. म्हणजे लोकांमध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये पण तुमची पत आणखी वाढेल. म्हणजे असं मला वाटतं. कसं आहे शिवा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला एक सांग, तिथून आपण दुकानं हटवायची, पण त्या लोकांना नोकरी काय द्यायची? नाही म्हणजे कोणी फुलं विकतं, कोणी भाज्या विकतं, कोणी कपडे, तर कोणी इडल्या. आता तुझा तो मित्र दाढी बनवतो ना, आता तिथे फॅक्टरी टाकून त्याला दाढी बनवायला ठेवू का? सरकार, म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण ती इडली सांबार आहे ना शक्ती, ती ना कॉलेजला जाते, सायन्स शिकते आणि ती जाम हुशार आहे. म्हणजे तिचे आप्पा असे बोलत होते. तर आपण तिला आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी जॉब देऊ शकतो ना. वस्त्राचं काय, तो कुठलं पण काम करायला तयार होईल. तुम्ही काम देताय म्हटलं एका पायावर तयार होईल तो. अच्छा, म्हणजे त्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये जॉब द्यायचा. बर, छान छान.
श्रद्धा, ती बघ त्या गावगुंडाची वहिनी साहेब पुन्हा आली आहे इकडे. गाडीत इडली घेऊन ये म्हणाली ना तर अजिबात नेणार नाही. मागच्या वेळेस माझा गळा पकडला होता, यावेळेस काय करेल कुणास ठाऊक. जाऊ दे ग, इडली खायला आल्या असतील. आपला धंदा झाल्याशी मतलब ना. आणि हवं तर मी जाते प्लेट्स घेऊन, तू नको जाऊस. एक नंबरची माजोरडी बाई आहे ती. नाही तूही नको जाऊ. हवं असेल ना तर येईल स्वतः. वहिनी बॉस, इथे का गाडी थांबवायला लावली? कारण शेवटचे इडली विकताना बघायचे मला हिला. वीक फक्त थोडेच दिवस आहेत आता. मग डोक्यावर इडलीचा टोप घेऊन दारोदारी भोंगा वाजवत फिरण्याची वेळ येईल हिच्यावर. वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून या शक्तीला आत्ताच्या आता ताबडतोब लगेच जागा खाली करायला लावू काय? नाही, आत्ताच कुठे तिने माणसं गायब झाल्याची कंप्लेंट मागे घेतलीये. त्यात ती आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली आहे. जरा थांबा, प्रिन्स सरकार बघतील काय करायचं. ठीक आहे, जसं तुम्ही आणि बॉस बोलाल तसंच. मी काय म्हणतो, इडली खाणार का? इडली घेऊन येऊ? नाही, आज मी स्वतः तिथे जाऊन इडली खाणार आहे. ठीक आहे, जशी तुमची इच्छा.